काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नामधारक हा सद्गुरूंचा शोधामध्ये सैरा वैरा फिरत होता। आतून एक प्रकारची प्रचंड तळमळ होती। तळमळ अशी होती की सद्गुरूंनी मला दर्शन द्यावं, मला आपलं म्हणावं, मला आपल्या चरणापाशी स्थान द्यावं। नामधारक सैरा वैरा फिरत असताना त्याच्या मनात एकच चाललं होतं की हे सद्गुरु दत्तात्रया, त्रयमूर्तीचा राजा, तूच माझा आहेस। तुझा कृष्णा तरी वास होता। तू भक्तांना आनंदी करणारा असा आहेस। तुझं चरण हे माझ्याकरता अतिशय महत्वाचं आहे। हा नामधारक अशा अवस्थेमध्ये फिरत असताना तो एका वृक्षाच्या खाली बसला। त्याला क्षणभर निद्रा लागली, ज्याला आपण डोळा लागणं असं म्हणतो। आणि त्या निद्रिस्त अवस्थेत त्याला सद्गुरूंचं दर्शन झालं। रूप कसं होतं ते? शांत, जटाधारी, भस्म लावलेलं, व्याघ्रांबर पांघरलेलं, पितांबर होत। अशा स्वरूपात त्याला डोळा लागल्यानंतर दर्शन झालं। आमचे नास्तिक लोक जे आहेत ते म्हणतील ध्यानी मनी ते स्वप्नी। हा सद्गुरूंच्या ध्यान करत होता, त्यांचं स्मरण करत होता, मनामध्ये तेच होतं, म्हणून त्याला ते तसं स्वप्नामध्ये दिसलं। पण तसं नाहीये, हे तसं नाहीये। कारण ज्यावेळेस सिद्धयोगी त्यांच्या समोर आले त्यावेळेस जे रूप त्यांनी स्वप्नात बघितलं होतं ते त्यांना प्रत्यक्ष समोर दिसलं। आणि त्याच्या कपाळी त्यांनी भस्म लावलं, आश्वासन दिलं, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला। किती भाग्यवान होता तो नामधारक हो, ज्याच्या डोक्यावरून सिद्धांनी साक्षात सद्गुरूंनी हात फिरवावा। हे खरोखर अहोभाग्य आहे। मी खरं सांगतो तुम्हाला, मी कैक वेळेस असं सांगतो, मी प्रचंड दुर्भाग्य आहे माझं की त्या काळात मी नव्हतो। नरसिंह सरस्वती ज्या काळामध्ये या भूतलावर आले होते त्या काळात मी नव्हतो, हे माझं प्रचंड दुर्भाग्य आहे असं मी समजतो। आणि त्याच्यानंतर सुद्धा नरसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर सुद्धा साधारणतः 350-400 वर्षानंतर या नामधारकाने गुरुचरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला। आणि त्यावेळेस योगेश्वरांनी, त्या सिद्धांनी दर्शन दिलं, त्यावेळेस पण मी नव्हतो। हे खरोखर दुर्भाग्य।
त्या सिद्धांनी नामधारकाला भस्म लावल्यानंतर तो भानावर आलेला आहे, चारी दिशेंना बघतो. आपण जी स्वप्नामध्ये मूर्त बघितली, जे दर्शन झालं, ते प्रत्यक्ष समोर बघून नामधारकांनी दंडवत घातलंय. आणि अतिशय करुण अवस्थेमध्ये नामधारक म्हणतोय, अहो तुम्हीच माझी माता, तुम्हीच माझे पिता, अहो तुम्ही योगाधीश आहात, अज्ञान विनाश करणारे आहात, तुम्ही ज्योतिप्रकाश आहात, सिद्धमुनी आहात. तुमच्या नुसत्या दर्शनाने माझे दुरित दोष गेले. तुम्ही खरोखर मला तारणारे आहात, म्हणून स्वामी तुम्ही माझ्यापाशी आलात. पण महाराज, आपण या भक्ता करता कुठून आलात? तुमचं नाव काय? तुमचं स्थान काय? सिद्ध म्हणतात, अरे बालका, आम्ही योगी, आम्ही भूमीवर स्वर्गावर सगळ्या ठिकाणी हिंडतो. आणि आमचा जो सद्गुरू आहे तो म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. हा आमचा गुरु आहे, हा विख्यात आहे. त्याचं स्थान गाणगापूर आहे आणि अमराज संगम भीमा नदी त्या ठिकाणी तो आहे. हा त्रयमूर्तीचा अवतार आहे. हा नरसिंह सरस्वती, याला तुम्ही नर असं म्हणू नका. भक्त तारवण्याकरता या त्रयमूर्तींनी या जगामध्ये, या कलियुगामध्ये हा अवतार घेतला आहे. हा तुमचा भवसागर निश्चित पार करून देईल. हा कृपा सिंधू आहे. अखिल सौख्य याच्यापाशी आहेत. आणि याचे जे खरे भक्त आहेत त्यांना कधीही दैन्य म्हणून राहणार नाही. त्यांच्याकडे अखंड लक्ष्मी वास करील. धनधान्याधी गोधन अष्टैश्वर नांदतील. आणि हे सत्य आहे. याचं मी एक तुम्हाला उदाहरण देतो की ज्यांच्यावर नरसिंह सरस्वतींची कृपा झालेली आहे त्यांना खरोखर पिढ्यानपिढ्या काहीही कमी पडत नाही. याचं तुम्हाला उदाहरण देतो. मला कुठल्याही ब्रह्मवृंदांना नावं ठेवायची नाहीत, कोणत्याही व्यक्तीला नावं ठेवायची नाहीत. तो माझा स्वभाव नाही असं बऱ्याच जणांना माहीत आहे. आपल्यापैकी बरेच जण गाणगापूरला गेले असतील, गाणगापूरचे ब्रह्मवृंद बघितले असतील, गाणगापूरच्या ब्रह्मवृंदांची वागणूक बघितली असेल. काही काही वेळेस या गाणगापूरच्या ब्रह्मवृंदांची वागणूक ही प्रचंड चीड आणणारी असते. याचा बऱ्याच जणांना बराच अनुभव असेल सुद्धा. प्रचंड चीड आणणारी असते. मग मला काही जणांनी प्रश्न विचारला की दत्त नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे संन्यासी होते, कडक होते, त्यांचे नियम कडक होते, मग ते हे अशा वागणाऱ्या ब्राह्मणांना शिक्षा का करत नाहीत? आमचं काही चुकलं तर आम्हाला लगेच शिक्षा होते, यांना का करत नाहीत? असा प्रश्न काही जणांनी मला विचारला. त्याचं उत्तर देतो मी, ऐका आता. आणि त्या उत्तरातच नरसिंह सरस्वतींनी ज्यांच्यावर कृपा केली आहे त्यांना कधीही काहीही कमी पडत नाही हे त्यावरून लक्षात येईल. गाणगापूरचे सगळे ब्राह्मण जे आहेत त्यांचं आडनाव पुजारी आहे. हे बहुतांशी लोकांना माहीत आहे. हे सगळे पुजारी एकाच वंशातले आहेत. त्यामुळे एखादा जरी ब्राह्मणाच्या गळे मृत्यू अशासारखी काही घटना घडली तर गाणगापूरचे सगळे पुजारी ब्राह्मण हे सुटकात जातात. इथे एक थोडंसं विषयांतर मी करून बोलतो
की गाणगापूरचे सगळे ब्राह्मण पुजारी असले तरी त्यांना आतमधला खरा अधिकार नाही. इथे दोन प्रकार आहेत. ब्रह्मवृंद गाणगापूरचे आहेत, ते बाहेर सेवा करतात, म्हणजेच तुमचा अभिषेक, पूजा, भिक्षा असलं काय करायचं, पालखी बिलखी हे सगळं करतात. आणि आतमध्ये जे आहेत ते सेवेकरी आहेत. सेवेकरी आणि पुजारी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, लक्षात ठेवा. हे सेवेकरी मूळ गाणगापुरातले नाहीत. महाराजांनी महाराष्ट्रीयन लोकांनाच तिथे प्राधान्य दिलेलं आहे. नाहीतर जर तुम्ही नीट अभ्यास केला तर आत्तापर्यंत त्या ठिकाणी होऊन गेलेले सेवेकरी, ज्यांना पादुकांचा खरा अधिकार होता किंवा आहे, किंवा महाराजांची भांडी जे घासतात पूजेची, ते सुद्धा बघा आत्तापर्यंतची नावं दीक्षित, काळे, जोशी, देशमुख हे सगळे महाराष्ट्रीयन आहेत. हा थोडं विषयांतर झालं, पण मी तुम्हाला सत्य परिस्थिती तिथली सांगितली. तर हे जे सगळे पुजारी आहेत, हे सगळे पुजारी एकाच वंशातले आहेत. आणि हा वंश कोणाचा? तर महाराजांच्या काळामध्ये जी स्त्री 60व्या वर्षी जिला कन्यापुत्र झाले महाराजांच्या आशीर्वादाने, त्या स्त्रीनी महाराजांची, त्या पतिपत्नींनी महाराजांची प्रचंड सेवा केली. गुरुचरित्रामध्ये असा उल्लेख आहे. तिच्या सेवेवर, तिच्या नवऱ्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुझ्या पिढ्या सांभाळेल. हा आशीर्वाद गुरुचरित्रामध्ये सुद्धा त्या अध्यायामध्ये आहे की तुझ्या पिढ्या सांभाळेल. त्यामुळे आताची जी पिढी आहे ती त्यांच्याच वंशातली आहे आणि महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे, त्यांच्यावर कृपा केलेली आहे. एका वाक्यात महाराजांनी त्यांना सांगितलंय तुझ्या पिढ्या सांभाळील. त्यामुळे या ब्राह्मणांना काहीही होत नाही आणि ते कसेही वागतात. आता महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला, हे चूक केलं का बरोबर केलं याच्या खोलात शिरायची काही गरज नाही, कारण तो पूर्णांशी परमात्मा होता. तो खरा पूर्णांशी परमात्मा होता, तो खरा ब्रह्मांड नायक होता. त्यामुळे नामधारक जे म्हटला तू तारक आम्हाला आहेस, सिद्धांनी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की गुरुकृपा ही सूक्ष्म स्थळावर सुद्धा होऊ शकते, ते भक्तवत्सल आहे. अरे गुरुकृपा होय ज्यासी, दैन्य दिसे कसे त्यासी. ज्यांच्यावर खरोखर गुरुकृपा झालेली आहे त्यांना खरोखर दैन्य नाही. समस्त देव सुद्धा त्यांना वश होतात आणि काळाचं सुद्धा त्यांना भय राहत नाही. त्रयमूर्ती नरसिंह सरस्वती काय देऊ शकणार नाहीत, पण त्यांना एक भावाने भजलं पाहिजे. सिद्ध पुढे जाऊन सांगतो, सिद्ध म्हणतात एखाद्या वेळेस श्रीहरी किंवा त्रिपुरारी म्हणजे शिव, श्रीहरी म्हणजे विष्णू, त्रिपुरारी म्हणजे शिव, हे दोघं जरी आपल्यावर कोपले तरीही श्री गुरु त्यांचं रक्षण करतात, हे लक्षात ठेवा. पण आता इथे सिद्ध आपला स्वर बदलतायत. सिद्ध महाराजांची स्तुती करतात, सिद्ध गुरूंची स्तुती करतात, सिद्ध गुरूंना उच्च पदावर नेतात. जे मुळात आहेत ते सांगतायत की एखाद्या वेळेस विष्णू आणि शंकर दोघं जरी कोपले तरीही
सद्गुरू त्यांना वाचवतात. पण जर सद्गुरू कोपले ना, गुरूंचा जर क्रोध झाला ना, गुरु रुष्ट झाले ना, तर मात्र व्योमकेशी म्हणजे शिव किंवा विष्णू या दोघांपैकी एकही जण तुम्हाला वाचवू शकत नाही. त्यामुळे शिव विष्णू या सगळ्यांच्या पलीकडे हा सद्गुरू आहे. सद्गुरू म्हणजे गुरु तत्व आहे, हे लक्षात ठेव. याचं एक मी तुम्हाला उदाहरण देतो. काकभूषंडी बऱ्याच जणांना माहित असेल. हा काकभूषंडी प्रचंड शिवभक्त होता. प्रचंड शिवभक्त म्हणजे अक्षरशः शिवाशी तो बोलायचा. रावणासारखा तोही प्रचंड शिवभक्त होता. एके दिवशी उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये हा काकभूषंडी शिवाची षोडोपचार पूजा करत बसला होता. शिवाची पूजा करत असताना त्याचे गुरुवर्य समोरून आले. या काकभूषंडीनी मी शिवपूजेमध्ये मग्न आहे असं दाखवलं. गुरूंकडे दुर्लक्ष केलं. गुरूंकडे बघितलं सुद्धा नाही. गुरूंकडे दुर्लक्ष केलं आणि जसा काही मी शिवपूजेमध्ये प्रचंड व्यस्त आहे असं दाखवलं. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, त्याची बॉडी लँग्वेज तशी होती. थोडक्यात त्यांनी सद्गुरूंना निर्लेट केलं. हा शब्द मला असं वाटतं चांगला वाटेल तुम्हाला. कधी कधी काही वेळेस काय होतं माहिती का, मराठी शब्दापेक्षा इंग्लिश शब्द पटकन लक्षात येतो. म्हणून आम्हाला नेहमी परीक्षेमध्ये तुमची प्रगतीपत्रक तुम्ही काढाल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगले मार्क असतील पण मराठीत नसतील. असो, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं पण सत्य परिस्थिती सांगायला काय हरकत नाही. तर निर्लेट केलं. त्याचे गुरु आले, त्याच्या बाजूला बसले आणि तेही शिवावर जल व्हायला सुरुवात केली. काही क्षण गेले असतील, महाकालाची मूर्ती हालायला लागली. काकभूषंडी आनंदी झाला. त्याला वाटलं शिव मला आता दर्शन देणार आहे. झालं तसंच. महाकालाच्या शिवलिंगातनं शिव प्रगट झाले, पण ते क्रोधायमान अवस्थेत प्रगट झाले. प्रचंड चिडले होते आणि काकभूषंडीवर त्रिशूळ घेऊन धावले. आता इथे वाक्य बघा, सिद्धांनी सांगितलेलं वाक्य, शिवकोपे एखाद्याशी त्याचा रक्षण करता सद्गुरू त्याच्या बरोबर आहे. काकभूषंडीवर ज्या वेळेस शिव त्रिशूळ घेऊन धावले त्यावेळेस त्याचे सद्गुरू मध्ये आले. ते म्हणाले, मी माझ्या शिष्याचं रक्षण करीन. काकभूषंडीला जरा वेळ काही कळे ना काय झालं आहे, म्हणून त्याने विचारलं की शिवा, मी तर तुझा लाडका भक्त आहे रे, मग तू माझ्यावर का चिडलास? त्यावेळेस शिव सांगतात, अरे तू गुरुद्रोही निघालास, त्यामुळे मी तुला माफ करू शकत नाही. तू तुझ्या गुरुचा अपमान केला आहेस. एक वेळ तू माझा अपमान केला असतास, माझी पूजा सोडून दिली असतीस आणि गुरुला शरण झाला असतास तर मी उलट तुझ्यावर प्रसन्न झालो असतो. पण आता मी तुला सोडणार नाही. एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी, रक्षिल श्री गुरु निर्धारी आपले भक्तजनांसी.
या वाक्याचा प्रत्यय काकभूषणीला तेव्हा आला, कारण सद्गुरू वाचवण्याकरता मध्ये आले. शिवाला सद्गुरूंनी सांगितलं, तो माझा शिष्य आहे, मी त्याचं रक्षण करणारच. काकभूषणीला आपली चूक कळली, पश्चात्ताप दग्ध झालेला आहे. वारंवार शिवाची आणि सद्गुरूंची तो माफी मागतोय. त्यावेळेस शिवाने सांगितलं, तुला माझा शाप तरी घ्यावा लागेल आता. त्यावेळेस शिवानी शाप देण्याकरता काकभूषणीला विचारलं की तुझं रक्षण तुझ्या सद्गुरूंनी केलंय, मी तुला काय शाप देऊ सांग. त्यावेळेस काकभूषणी सांगतोय, या भूतलावावर मी जेव्हा जेव्हा जन्म घेईन तेव्हा तेव्हा तुझेच गुण गाईन. तुझे म्हणजे सद्गुरूंचे. या सद्गुरूंच्या गुणा व्यतिरिक्त माझ्या मुखात काहीही निघणार नाही, असा शाप शिवा मला द्या. शिव म्हणाले, तथास्तु. म्हणून काकभूषणी जो पक्षी आहे त्या पक्षाकडे जर तुम्ही बघितलं तर त्या पक्षाच्या मुखातनं नेहमी गुरुवाणीच निघते, हे लक्षात ठेवा. असो, गुरुचरित्रामध्ये या अशा मध्ये मध्ये काही काही दृष्टांत तुम्हाला मला सांगावे लागतील. सिद्ध म्हणतात की जर समजा शिव विष्णू कोपले तर गुरु रक्षण करतो, पण गुरु एखाद्यावर कोपला तर त्याचं रक्षण कोणीही करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर मात्र नामधारक हा सिद्धाच्या चरणावर लोळायला लागलाय. तो हात जोडून विचारतोय, स्वामी तुम्ही असं म्हणताय, माझ्या मनामध्ये शंका निर्माण होते. हे गुरु त्रिमूर्ती केव्हा झाले, कसे झाले? ब्रह्मा विष्णू महेश, आणि तुम्ही सांगताय विष्णू आणि शिव जरी कोपले तरी त्याचं रक्षण गुरु करतील, आणि गुरु कोपले तर त्यांचं रक्षण कोणीही करणार नाही. हे कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलंय? ही मनामध्ये माझ्या शंका येते, त्या शंकेचं निरसन करावं. सिद्ध म्हणतोय शिष्याला, साधकाला, नामधारकाला, बरं झालं तू आम्हाला हे विचारलंस. हे वाक्य वेदवाक्य आहे, हे लक्षात ठेव. वेद 4 उत्पन्न झाले, ते ब्रह्माच्या मुखातनं झाले, आणि त्या ब्रह्माच्या मुखातनं वेद उत्पन्न झाले. त्याच्यानंतर पुराण निर्माण झाली. एकंदर 18 पुराण विख्यात आहेत. त्या 18 पुराणांमध्ये ब्रह्मवाक्य ज्याच्यामध्ये आहे ते म्हणजे पुराण ब्रह्मवैवर्त. हे प्रख्यात पुराण आहे. या पुराणामध्ये हे वाक्य आहे, गुरु रक्षी एखाद्याशी, काही न करे काळ त्यासी, गुरु कोपे एखाद्याशी, रक्षू न शके व्योमकेशी. नारायण विश्वमूर्ती, नारायण जो होता द्वापारामध्ये, हाच विष्णू नारायण व्यास झालेला आहे. आणि व्यास होऊन त्यांनी या ब्रह्मवाक्याचा विस्तार केला आहे. त्या व्यासापासून सगळ्या ऋषींनी ऐकलं, आणि त्या ऋषींनी पुढे त्याचा विस्तार केला. 4 मुख असलेला ब्रह्मा, या ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली. आता ब्रह्मा या शब्दाची उत्पत्ती ब्रह्म या शब्दापासून झालेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि ब्रह्म म्हणजे वेदवाक्य आहे, हेही लक्षात ठेवा. ब्रह्मदेवाने कलियुगाची निर्मिती केली. हा सगळा वृत्तांत
सिद्ध सांगतो. हा सगळा वृत्तांत ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आहे. तिन्ही युगांचा, त्रेता, कृत, त्रेता, द्वापार आणि नंतर हे चालू असलेलं कलियुग, या चारीही युगांचा वृत्तांत हा त्या पुराणामध्ये आहे. प्रपंच म्हणजे सृष्टीची रचना आहे, हे लक्षात ठेवा. आणि ब्रह्माच्या मनामध्ये प्रपंच रचण्याची इच्छा निर्माण झाली. त्यावेळेस भूतलावावर काहीही नव्हतं, सर्व सृष्टी जलमय होती. आणि शेषावर पहुडलेले नारायण यांच्या नाभीमधून ब्रह्माची उत्पत्ती झाली. या ब्रह्माने चारीही दिशा अवलोकल्या, म्हणून हा चतुर्मुख झाला. आणि त्याला अहम आला. तो म्हणतो मी सर्वश्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ, माझ्यापेक्षा शक्तिशाली असा कोणीही नाही. तेव्हा नारायण म्हणतात, अरे तुझ्यापेक्षा शक्तिशाली मी महाविष्णू आहे, मला भजा. आणि नारायणाला बघून मग ब्रह्मानी हात जोडले, नारायणाची स्तुती केली. आणि नारायणाने सांगितलं की ब्रह्मदेवा, तुम्ही आता सृष्टी निर्माण करा. ब्रह्मदेव चकित झाले. ते म्हणतात मला काहीच माहित नाही, कशा प्रकारची सृष्टी निर्माण करायची, मी कधी बघितलीच नाही, त्यामुळे मी कशी सृष्टी निर्माण करू. हा प्रश्न ज्यावेळेस नारायणाला विचारला, त्यावेळेस ब्रह्माच्या हातामध्ये नारायणाने वेदांची रचना दिली. आणि या वेदांमध्ये याचा सविस्तर वृत्तांत आहे. आणि याप्रमाणे तू सृष्टीचं निर्माण कर. आणि तुम्ही जर वेदाचं पूर्ण व्यवस्थित अध्ययन केलं तर सृष्टी निर्मिती करता जे जे आहे ते सगळं वेदांमध्ये तुम्हाला सापडेल, हे लक्षात ठेवा. वेद हे अनादी आहेत, अनंत आहेत. आणि वेद अनंत आहे, अनादी आहे, हेच मुळात सृष्टीचं पहिलं लक्षण आहे, लक्षात ठेवा. जसं आरशाला काय खूण आहे असं आपण म्हणू शकत नाही, तसं सृष्टी रचण्याकरता वेदांमध्ये अतिशय योग्य प्रकारे वर्णन आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे नारायण म्हणतात या वेदांमार्गे, या वेदांच्या अनुषंगाने आपण सृष्टीची रचना करावी. आणि नारायणाची ती आज्ञा मानून ब्रह्माने सृष्टी रचना करायला सुरुवात केली. सृष्टी निर्माण करण्याकरता त्यांनी अनेक गोष्टी केल्या. ब्रह्मदेवानी कशा प्रकारे सृष्टी निर्माण केली आणि मग त्या सृष्टीवर कशा प्रकारे या युगांचं अवतरण झालं आणि प्रत्येक युगाचं वर्णन, प्रत्येक युगामध्ये काय झालं, हे आता आपण उद्याच्या भागात बघू. जय गुरुदेव.